आपल्यासोबत आहेत, विशेष म्हणजे विधानसभा गाजवणारे, विधानसभात विरोधी पक्षाला घाम फोडणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आताचे इलेक्शन्स आहेत, वारंवार पुढे ढकलले जातात, नोव्हेंबरपर्यंत निवडणुका गेल्या आहेत. काय म्हणताय तुम्ही? कारण तुम्ही सांगताय की आज महाविकास आघाडी कुठेतरी लोकांच्या दृष्टिकोनात चांगली आहे आणि त्यामुळे महायुती ह्या गोष्टी पुढे ढकलतात. नाही, निवडणुकीची भीती वाटते सत्ताधाऱ्यांना आणि त्यामुळे निवडणुका पुढे ढकलून परिस्थिती सुधारण्याची वाट, मला वाटतं यांच्याकडून वाट बघायचं काम सुरू झालं आहे. परंतु जनतेचा जनाधार यांनी आता गमावलेला आहे. लोकसभेमध्ये जो लोकांचा विश्वास गमावलेला आहे आणि त्यामुळे जे काही सर्वे आले त्या सर्वेमध्ये महायुतीचा दारुण पराभव होताना दिसतो आहे. म्हणून सरकारी तिजोरी लुटून ज्या योजना आणून काहीतरी परिस्थिती आपली सुधारू आणि त्यातून आपल्याला यश मिळेल या स्वप्नरंजनामध्ये ही मंडळी आता निवडणुका पुढे ढकलत आहे. आपल्या हरियाणाबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका होणे अपेक्षित होतं. नेहमी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका बरोबर होत होत्या, परंतु एक महिना पुढे ढकलून तिजोरीची लूट करून आज राज्यावर 2 लाख कोटीची लायबिलिटी करून ठेवली. तिजोरीत पैसे नसताना टेंडर काढले, योजना आणल्या. मी आत्ता माहिती घेतली की अनेक योजना बंद पडल्या आहेत. 4 महिन्यापासून आशा वर्करला मानधन मिळत नाही, 4 महिन्यापासून अंगणवाडी सेविकेचं मानधन मिळत नाही, कोतवाल पोलीस पाटलांचं मानधन मिळत नाही. पहिल्यांदा कर्मचाऱ्यांचा 30% पगाराला कट लावला आहे उपलब्ध निधी नसल्यामुळे. आणि हे सगळं जे सोंग चाललं आहे, कर्ज काढून घर सजवणं, हे खोके आणि धोकेबाज सरकारचा आज शेवटची गरगर लागली, त्याचा तो वाचण्याचा प्रयत्न आहे. अगदी छोटा शेवटचा प्रश्न की सध्या निवडणुका समोर आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा घेऊन आजपर्यंतच्या निवडणुका लढल्या गेल्या, पण आताच्या निवडणूक या अद्यापही मुख्यमंत्र्याचा चेहरा समोर आला नाही. आता उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांचा चेहरा घोषित करावा. नाही, तीनही पक्ष बसून आम्ही निर्णय घेऊ कोणाला मुख्यमंत्री होणार या संदर्भात अद्याप काही कुठली चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीची एक बैठक झाली जागा वाटपासंदर्भात. या महिन्यामध्ये पुन्हा 2 बैठका अपेक्षित आहेत आणि एकदा शीट शेअरिंगचा विषय संपला की मग आम्ही त्यावरही चर्चा हायकमांड करेल. पण मला वाटतं की मुख्यमंत्री पदाच्या वर फार चर्चा न करता या महाभ्रष्ट महायुतीला, महाकरप्ट युतीला सत्तेतून घालवणं हा एकमेव आमचा टार्गेट आहे. आणि तो टार्गेट अचीव करायसाठी महाराष्ट्रातील जनतेला मोकळा श्वास देण्यासाठी जात पात धर्मामध्ये जी काही अलीकडं भांडणं लावून महाराष्ट्रात दंगली घडवून अस्थिर करण्याचं पाप हे काही करतायत. कारण सत्तेसाठी वाटेल ते कुठल्याही स्तराला जायचं. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला गहाण ठेवायचं पाप करतायत. 17 उद्योग जवळपास गुजरातला गेलेत. गुजरातमधून ड्रग्स येतो आणि उद्योग मात्र गुजरातला जातात. या मुंबईतला महाराष्ट्रातला तरुण हा उद्ध्वस्त करतायत आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे, शेतकऱ्याला मदत नाही. सगळीकडून आपण सगळं पाहतोय की महायुतीला सत्तेतून घालवणं हा एकमेव टार्गेट आमचा आहे. मुख्यमंत्री कोण होईल आणि कोण व्हावा हा नंतरचा प्रश्न आहे. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते विजय वडेट्टीवार साहेब यांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की या ठिकाणचं निवडणूक हे कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसतानाही लढवण्यात येणार आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.